गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कुलदीपला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय कुलदीप. राईट आर्म राऊंड विकेट नाही तर स्ट्राईक एंड वरती विकी फेस करेल. शेवटचा सामना सुरू होतोय. पहिला चेंडू कुलदीप याचा. पहिला चेंडू हॅमर करत असताना मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांना इथं सुरुवात करत असताना षटकार पाहायला भेटतो. जिथून इथं विकीचा विचार केला ना, जिथून इथं मॅच सोडली होती, मागच्या मॅच मध्ये इनिंग समाप्त केली होती नॉट आउट 49 धावेवरती, तिथूनच आता सुरुवात करत असताना मोठ्या फटक्याने या सामन्यामध्ये पाहतोय आपण विकी याने पहिला चेंडूवरती षटकार पाहायला भेटतोय. पहा इथं पारितोषिक लावले जाते. कोणताही फलंदाज एरंदाज संघाचा 3 चेंडूवरती 3 मोठे फटके म्हणजे 3 षटकार मारेल ना, त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. माननीय मयूरजी मेयर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक खेळाडूला, जो कोणता खेळाडू 3 चेंडूमध्ये 3 षटकार लावेल एरंदाज संघाचा, त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू 6 धाव्यांसाठी षटकार पाहायला भेटतो आपल्याला कुलदीपच्या विरुद्ध. पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक सज्ज. चांगला झेल पाहायला भेटला. ज्या फलंदाजाला इथे जाळ्यामध्ये अडकवायचं होतं त्याच फलंदाजाला इथे जाळ्यामध्ये अडकवत असताना पहिली सफलता मिळवत होतो गोलंदाज कुलदीपला पाहतोय. पहिला झटका, एक बिग विकेट एरंदाज संघाला विकेटच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडूवरती षटकार आल्यानंतर प्रतिउत्तर देत असताना फलंदाजाला इथे बाद केले गोलंदाज कुलदीप याने. नवी फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती पाहतोय आपण. फलंदाजीसाठी आलाय प्रसादला पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. ऑफ साईडच्या दिशेने चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला. एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी चौकार येत असताना पाहतोय. चौकाराने सुरुवात करत असताना फलंदाज प्रसादला पाहतोय आपण. चांगला फटका पाहिला, अक्षरशः खोतून काढला होता या चेंडूला प्रसाद याने आणि मिळवले त्या 4 धावा. पहा अजून एक पारितोषिक लावले जाते. कोणताही गोलंदाज मग तो एरंदाज संघाचा असो किंवा महाराज संघाचा विकेट हॅट्रिक संपादित करेल त्याच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक अजय जमदरे यांच्याकडून. कट केलाय चेंडूला. पॉइंटच्या डोक्यावरील चेंडू धन 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 करेल सीमारेषा पार. 4 धावांसाठी लगातारचा दुसरा चौकार फलंदाज प्रसादच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज प्रसादला पाहतोय आपण. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके दाखवत असताना चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी प्रसाद कडून. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. सिलिमिडॉन वरून क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 1 धावेचा अवधी आणि 1च धाव मिळते या चेंडूवरती. आता मात्र स्ट्राईक एंड वरती मयूर मेहरला पाहतोय आपण, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो एरंदाज संघ. तब्बल 3 बाईक ज्याच्या नावावरती आहे ना, तोच एरंदाज संघाचा फलंदाज मयूर मेहर. स्ट्राईक एंड वरती कट केलाय कॉपी बुक स्टाईलने फटका पॉइंटच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटला. याच्या अगोदर आपण पाहिला होता हा फटका प्रसादला खेळत असताना, पण तो शेवटच्या चेंडूवरती फलंदाज मयूरच्या बॅटमधून सुद्धा दमदार असा चौकार पाहायला भेटतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 19 धावा, 1 गडी बाद एरंदाज संघाच्या. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात करून देत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण.
नवीन गोलंदाज गौरव राईट आर्म ओव्हर द विकेटने अक्षरशः खोदून काढला. स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा चेंडू दूर जायचा असताना एक धाव या दरम्यान पूर्ण करत असताना फलंदाज प्रसादला पाहतोय. एक धावेने धाव फलक पुढे जात असताना धाव फलकावरती धावा 20 धावा पाहायला भेटतात आपल्याला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती फलंदाज मयूर मेहरला पाहतोय आपण. हॅमर केला चेंडूला ऑफ साईडच्या दिशेने लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक येईल, चांगला झेल पाहायला भेटला. बाद व्हावं लागतं. फलंदाज मयूर याची खेळी संपुष्टात देत असताना एक बिग विकेट मोठा झटका बसवतो एरंदाज संघाला मयूरच्या स्वरूपामध्ये. तर सफलता इथे अर्जित करत असताना पाहतोय आपण गोलंदाज गौरव याला. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती चंदू मेहरला पाहतोय. संघाचा संघनायक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फलंदाजीसाठी सज्ज झालाय स्ट्राईक एंड वरती. तर गोलंदाज गौरवला पाहतोय आपण. दुसरा चेंडूवरती इथे सफलता अर्जित करणारा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने बेट केल्या फलंदाजाने. फलंदाजाला इथे गोलंदाज गौरव याने वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना व्हाईट यॉर्क पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला आपल्याला. बेट झालाय फलंदाज चंदू. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला अडवलाय, परंतु या दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना फलंदाजांना पाहतोय सिंगल सिंगल आणि सिंगलच मिळते. चांगली गोलंदाजी 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय आणि एका गड्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज. विचार गौरवला पाहतोय आपण. कमबॅक करणारी गोलंदाजी पाहतोय गौरव कडून. आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वरता त्याच्यावर आक्रमण करत असताना चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ वरून येईल. चांगला झेल पाहायला भेटला. अजून एक फलंदाज तिथे बाद होतोय. क्षेत्ररक्षक होते तिथे बालम. चांगला झेल बालम कडून पाहायला भेटला. तिसरा झटका एरंदाज संघाला प्रसादच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गौरवच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि जबाबदारीने इथे गोलंदाजी करत असताना गौरवला पाहतोय 2 सफलता इथे प्राप्त करत असताना. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती ललितला पाहतोय. फेस करत गोलंदाज गौरव याला. चांगली गोलंदाजी गौरव फक्त 2 धावा खर्च करतोय आणि 2 फलंदाजांना इथे बाद करतोय. पुन्हा एकदा गौरव. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलेत. सीमारेषा पार मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि तिथे चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. शेवट गोड करत असताना या ओव्हरचा पाहिलं तर आपण फलंदाज ललिताच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा षटकार. चांगली गोलंदाजी केली होती, परंतु चुकी केली गोलंदाजाने. बॅटच्या रडार मध्ये दिला चेंडू ललित याला आणि चेंडूने ललित याने पुरेपूर फायदा घेत असताना फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. दुसरं षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 3 गडी बाद 27 धावा एरंदाज संघाच्या. शेवटचा शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती तो विश्वास दाखवलाय रियाज वरती. राईट आर्म राऊंड विकेटने रियाज सुद्धा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर स्ट्राईक एंड वरती चंदू मेहरला पाहतोय आपण. फेस करेल रियाज याला. चेंडू नॉनस्टॉप एंडला लेग बाईच्या स्वरूपामध्ये नशिबाच्या 4 धावा पाहायला भेटत आपल्याला. एरंदाज संघाकडून मिळाल्या त्या नशिबाच्या 4 धावा. पहिल्या चेंडूवरती अपील तर केली होती, परंतु इथे चेंडू थांबू शकला नाही. नॉनस्टॉप एंडला 4 धावांसाठी चौकार येत असताना नशिबाने एरंदाज संघाला चांगली गोलंदाजी रियाजाची पाहतोय.
पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू होता, तेवढा चांगला फटका पाहायला भेटला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येईल, क्षेत्ररक्षक अडवेल. या दरम्यान 2 धाव पूर्ण आणि 2 धावेवरती समाधान मानावे लागेल ते फलंदाजांना. चांगली फलंदाजी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती दोन्ही फलंदाज चंदू आणि ललित करत असताना आपल्या संघासाठी पाहतोय आपण. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक गलीमधून येईल, चांगला झेल पाहायला भेटला. अजून एक फलंदाजी ते बाद होत असताना अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची इनरच घेऊन चेंडू जातोय गलीमध्ये आणि तिथे फलंदाज बाद होत असताना चौथा झटका चंदूच्या स्वरूपामध्ये एरंदार संघाला. अजून 3 चेंडू शिल्लक असतील, कमबॅक करण्याचा प्रयत्न ललितचा पाहतोय आपण. एकच्या स्वरूपामध्ये धावक गेल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी रियाजाची. नवीन फलंदाज राजला पाहतोय आपण फलंदाजीसाठी येत असताना स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज रियाजाचे 3 चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती आलाय तो राजला पाहतोय. धावफलक पाहतोय, धावफलकावरती धावा 33 धावा, 4 गडी बाद एरंदार संघाच्या. लेफ्ट आर्म फलंदाज राज स्ट्राईक एंड वरती. आडव्या बॅटने चेंडू वरती केलाय प्रहार, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑनला. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज राजच्या बॅट मधून आलेला हा खणखणीचा षटकार पाहतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान करत असताना पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवले ते गोलंदाज रियाजला, फलंदाज राजाने मिळाला त्या 6 धावा. चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला फलंदाज राजकडून लॉंग ऑनला 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, बेट झालाय फलंदाज, परंतु येथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल ते फलंदाज राज याला. चांगली कामगिरी पाहायला भेटली राजकडून. 2 चेंडूमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं राज याने. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज ललितला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक वरती नवीन नाला फलंदाज ऋतिकला पाहतोय. फेस करेल गोलंदाज. 39 धावा पाहायला भेटतात. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला, या इनिंग मधला. गोलंदाज रियाज याचा फेस करेल स्ट्राईक एंड वरती ललित. ललितचा विचार केला तर एकच चेंडू फेस केलाय आणि तो सुद्धा 6 धावांसाठी पाहायला भेटला आपल्याला मागच्या ओव्हर मध्ये. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता, मागची दांडी उघडी ठेवली आणि तिथे चोरी करत असताना रियाजला पाहिलंय, त्रिफाला छेद केलंय ते फलंदाजाला. बाद व्हावं लागते. खरं तर राजचा विचार केला तर राजने खूप सारा फटका चांगला पाहायला भेटला होता, परंतु ललित याने त्याला धावच्या स्वरूपात बाद केले, स्वतःकडे स्ट्राईक घेतली, परंतु निराश करत असताना इथे ललितला पाहतोय आपण. 3रं षटक समाप्त झालंय. 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा एरंदार संघाच्या 39 धावा. तर विजयासाठी गरज असेल महारेल संघाला येणारे 18 चेंडू 40 धावांची गरज. सरपंच ग्रुप अंबेशिव, कुमारी अन्विका अमोल पष्टे यांच्या नावाने जो बैल प्रत्येक अड्ड्यामध्ये जातो रुबाब, त्याचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. मी अमोलजी पष्टे यांच्या समेत पाहतोय आपण.
रुबाब बैलाचे इथे आगमन होत असताना चला एरंदार संघ लवकरात लवकर क्षेत्र सोचून घ्या, अंधार पडत चाललाय. येणारे 18 चेंडू 40 धाव्यांची गरज विजयासाठी महाराज संघाला. महाराज संघाकडून सलामीवीर फलंदाज पाहतोय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 73 धावा काढल्या होता. तोच फलंदाज रियाज स्ट्राईक एनवरती, तर नॉन स्ट्राईक एनवरती बालमला पाहतोय. गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. वेदूला पाहतोय. वेदांत पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना इथे सुरू होतोय. पहिला चेंडू वेदू याचा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू वरती केले आक्रमण. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जातो वन बाउस. सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. जशी सुरुवात फलंदाज विकी याने पहिल्या चेंडूवरती षटकाराने केली होती, त्याला प्रत्युत्तर देत असताना फलंदाज रियाज याच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत असा चौकार पाहायला भेटतोय. पहिला चेंडूवरती जशात तसं उत्तर देत असताना 4 धावा इथे वसूल करताना रियाजला पाहतोय आपण. दुसरा चेंडू वेदू याचा फेस करे रियाज. फुलटॉस चेंडू गलीमधून चेंडूला काढले. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. आउटफील्ड थोडी फास्ट पाहायला भेटते. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला. गलीमधून चेंडू गेलाय. सीमारेषा पार 4 धावांसाठी फलंदाज रियाजच्या बॅटमधून आलेला दमदार असा चौकार. वेदूवरती आक्रमण करत असताना पाहतोय आपण फलंदाज रियाज आला, तर वेदू याला पारितोषिक आलंय. वेदू याने विकेट हॅट्रिकचं संपादित केले. तर इंडियन आर्मी रोहित गाडे यास करून शूज देण्यात येतील विकेट हॅट्रिक साठी वेदू याला. परंतु इथं वेदूवरती हल्ला करत असताना फलंदाज रियाजला पाहतोय आपण. बाहेरून खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन पासून बरकडत असताना पंच आम्हाला इथे वाईटचा इशारा करत असताना म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव इथे बहाल करत असताना पाहतोय आपण वेदूकडून. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका पाहायला भेटला आपल्याला. पॉइंट मध्ये दणदण करत सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. कव्हर पॉइंट मध्ये चांगला फटका मारत असताना 2 फटके पाहायला भेटले आपल्याला. कव्हर पॉइंट मध्ये फलंदाज रियाजच्या बॅट मधून दमदार असे चौकार पाहायला भेटते आपल्याला. चांगले फलंदाजी आपल्या संघासाठी. 18 चेंडू मध्ये 40 ची गरज असताना धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. महाराज संघाच्या 13 धावा मध्ये समीकरण राहिले. येणारे 15 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज विजयासाठी महाराज संघाला. सुरुवात दमदार पाहायला भेटते फलंदाज रियाज कडून, तर तेवढीच खराब गोलंदाजी वेदू कडून करताना. पुन्हा एकदा वेदू गोलंदाजीसाठी सज्ज झालाय.
आता मात्र लॉंग ऑफचं क्षेत्र खाली होतं, तिथेच फटका खेचत असताना 6 धावांसाठी पॉवरफुल फटका, अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा फटका पाहायला भेटला आपल्याला. फलंदाज रियाजच्या बॅट मधून आलेला दमदार असा षटकार. चांगली फलंदाजी जे जे क्षेत्र खाली दिसते तिथे फटका खेचताना रियाजला पाहतोय. पुन्हा एकदा अक्षरशः खोदून काढलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत राज, परंतु अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा इथे घेत असताना दोन्ही फलंदाज तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं भेटलं आपल्या राजकडून. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना राजला पाहिलं आपण. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू फेस करेल स्ट्राईक एन वरती रियाजलाच पाहतोय. पुन्हा एकदा टॅप पद्धतीने चेंडू केला, तिथे स्वतः संघनायक चंदू मेहरला पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल या चेंडूवरती. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय तब्बल 22 धावा, म्हणजे येणारे 12 चेंडू 18 धावींची गरज विजयासाठी महाराष्ट्र संघाला. जर हा सामना एरंदार संघाला जिंकायचा असेल तर येणारे 12 चेंडू मध्ये या 18 धावा डिफेंड कराव्या लागतील. परंतु स्ट्राईक एंडवरती कोण आहे तर रियाज. आजचा दिवस ज्याने गाजवला तोच रियाज स्ट्राईक एंडवरती चांगली फलंदाजी करत असताना. चला एरंदार संघ लवकरात लवकर क्षेत्र सजून घ्या. येणारे 12 चेंडू 18 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज उमेश पवार वरती विश्वास दाखवलाय संघनायक चंदू मेहर याने. स्ट्राईक एन वरती रियाज. पहिला चेंडू वरती शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वरती केले आक्रमण. कव्हर मध्ये फटका पाहायला भेटतो 6 धावांसाठी. षटकार पाहायला भेटतो फलंदाज रियाजच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा षटकार. प्रत्येक चेंडू वरती आक्रमण आणि आक्रमणच करताना पाहतोय आपण फलंदाजाला. पहिल्या चेंडू वरती कव्हर मध्ये चांगला फटका गोलंदाज उमेशच्या विरुद्ध. लेफ्ट आर्म फलंदाज उमेश त्यावरती सुद्धा आक्रमण करत असताना 12 चेंडू 18 ची गरज असताना समीकरण येणारे 11 चेंडू 12 ची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटची आतली काढा जाऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्र येईल आडवेल. या दरम्यान एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज येते. बालमची विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज रियाजला पाहतोय आपण. पहिला झटका महाराष्ट्र संघाला बालमच्या स्वरूपामध्ये. चला महाराज संघ लवकरात लवकर फलंदाज पाठवून द्या, वेळ होत चाललेला आहे, त्यामुळे सहकार्य करा. येणारे 10 चेंडू 11 धाव्यांची गरज. गोलंदाज उमेश गोलंदाजीसाठी. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. इस्तियाजला पाहतोय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, खोदून काढलाय चेंडूला. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आले प्रसाद. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते फलंदाज रियाज याला. स्ट्राईक एंडवरती नवीन आलेला फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती विश्वास दाखवलाय फलंदाज इस्तियाक वरती. तोच फलंदाज फेस करेल गोलंदाज उमेशाला. चांगली गोलंदाजी उमेश षटकार आल्यानंतर करताना पाहतोय आपण.
ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, लेग बिफोरची अपील केली होती, अपील इथे फेटाळत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळते ती मारल संघाला. समीकरण आता उरलंय येणारे 8 चेंडू 9 धावांची गरज. फिरून केला फाईन लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्राचे सज्ज वेदू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आपल्याला. डायरेक्ट किट करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू, एकही धाव नसेल या चेंडूवरती. आता मात्र समीकरण येणारे 7 चेंडू 9 धाव्यांची गरज. चांगले गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी उमेश कडू या 4 चेंडूवरती पाहायला भेटले आपल्याला. सरळ रेषेमध्ये व्ही शेप मध्ये फटका पाहायला भेटतोय आपल्याला. 4 धावांसाठी अक्षर चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज इस्तियाकच्या बॅट मधून आलेला दमदार असा चौकार. रियाजच्या बॅट मध्ये चौकार पाहायला भेटला आपल्याला. चांगली फलंदाजी, धावफलक पाहतोय, धावफलकावरती 35 धावा, म्हणजे येणारे 6 चेंडू 5 धाव्यांची गरज विजयासाठी मारल संघाला. चांगली फलंदाजी करतोय रियाजला पाहतोय आपण. रियाजचा विचार केला ना तर तब्बल 11 चेंडू आणि 33 धावेवरती खेळताना पाहतोय आपण रियाजला. परंतु आता मात्र स्ट्राईक एंड वरती इस्तियाक. गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज साहिल बोराडे. पहिला चेंडू लॉफ केला, चेंडूला आपल्या अनोखा स्टाईलने सामना इथं फिनिश करत असताना इस्तियाकला पाहिलं आपण. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो आपल्याला फलंदाज इस्तियाकचा आणि सामना इथं विजय होतोय. जय गावदेवी महारल संघ, हार्ड लक जय हनुमान एरंदार संघ. आणि चौथा संघ ठरतोय तो जय गावदेवी महारल संघ, बक्षीस पात्रमध्ये जाणारा चौथा संघ. चला महाराज संघ मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घ्यायला यायचे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते नो डाऊट ज्याने फलंदाजी करत असताना अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाला इथे घाम फोडला असा फलंदाज. 11 चेंडू मध्ये 33 धावांवरती केले करणारा फलंदाज रियाज. आणि गोलंदाजी करत असताना